आणि 2022चा सिंगल ओनर. ओके. 14,000 किलोमीटर चाललेली. 8 लाखाच्या आत द्या देणार. 2 लाखाच्या आत तुम्हाला मिळेल ऑल्टो 2000. टॉप एंड मॉडेल मॅकवे आणि सनरूफ याच्यामध्ये कंपनी फिटेड. ह्याची प्राइसिंग 2,75,000 नेगोशिएबल प्राइस आहे. 2012ची डिझेल सिंगल ओनर. सीएनजी गाडी आहे, कंपनी फिटेड. 2013चा सिंगल ओनर आहे आणि सीएनजी फिटेड आहे. पण कमी किमतीमध्ये सीएनजी गाडी पाहिजे तर आपल्याकडे आहे दोन. नमस्कार मित्रों, कसे तुम्ही सर्व. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा आलोय JSA मोटर नवी मुंबईमध्ये, जे प्रसिद्ध आहे आपल्या यूज कारसाठी. आणि JSA मोटरचे जे ओनर आहेत सगळ्यांचे आवडते आणि सगळ्यांना माहीत असणार इकडचे सुरेश सर आज आपल्या बरोबर असणार आहेत. नमस्ते सुरेश भाऊ, कसे आहेत तुम्ही? एकदम बढिया. भरपूर वर्षानंतर आज आपण इथे शूट करतोय तुमच्या बरोबर. तर डिसेंबरचा महिना सुरू झालाय सर, भरपूर लोकांना आता गाड्या घ्यायच्या असतात. तर काय असेल आज स्टॉक मध्ये? स्टॉक तर भरपूरच आहे. आणि जसं की तुम्हाला माहिती आहे की आपला GSM बोललं की वॉरंटी, गॅरंटी आणि मनी बॅग अशोर्ड, म्हणजे त्यांचे पैसे कुठे बुडणार नाही. बरोबर. अशोरिटी पूर्ण GSM मोटर मध्ये मिळतात. कारण की दुनियासाठी सेकंड, आपल्यासाठी फर्स्ट. बरोबर. आणि इथून गाडी घेतली तर कोणताही कस्टमर हा टेन्शन फ्री राहणार आहे. चांगल्या गाड्या पाहिजेत बेस्ट प्राइस मध्ये तर इथे व्हिजिट करा. ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलाय. टाटा पासून सुरू करूया. टाटा काय माहिती आहे सर? 2022चा मॉडेल आहे. ओके. आणि टाटा फिटेड सीएनजी आहे, म्हणजे कंपनी सीएनजी टाटाची गाडी. ICNG आहे, पाठीमागे लिहिलेलं ICNG. अच्छा. आणि 2022चा सिंगल ओनर. ओके. 14,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. फक्त 14,000 चालले. गेल्या वर्षीची गाडी. एका वर्ष झाल्या गाडीला. ओके. ह्याची प्राइसिंग 6,75,000 आस्किंग आहे. आणि जे कोणी पण इंटरेस्टेड असेल 6.5 पर्यंत करल. ऑन टेबल वरती या, निगोशिएबल. त्यांना डिसअपॉइंटमेंट नाही देणार आम्ही. चला, फक्त 6,75,000. 2022ची टियागो आहे, कंपनी सीएनजी मध्ये गाडी असणार आहे. चालले फक्त 14,000 किलोमीटर. आणि नवीन गाडीची किंमत जवळजवळ 8.5-9 लाखापर्यंत जाते. 9 लाख क्रॉस करतात. बरोबर. आपल्याकडे I20 आहे सर, रेड कलर मध्ये. हा 2011चा प्युअर पेट्रोल सिंगल ओनर गाडी आहे. अच्छा. 62,000 किलोमीटर काहीतरी चाललेली आहे गाडी आहे. ओके. आणि गाडीचं चारही टायर नवीन, पूर्ण गाडी ओरिजिनल पेंट मध्ये आहे. एक्झॅक्टली सर, खूप छान. लेदर अपॉल्स्ट्री लावलेले आहे, लेदर स्टेअरिंग कव्हर लावलेले आहे. ओके. आणि हा मॅग्ना ऑप्शनल व्हेरियंट आहे. ओके. मॅग्ना आणि ऑप्शनल. 2011 पासून आज 23 आहे. फक्त सिंगल ओनरच गाडी आहे. पेट्रोल आहे का डिझेल आहे? पेट्रोल, प्युअर पेट्रोल. ओके. कितीला देणार सर? ह्याची प्राइसिंग 2,75,000 नेगोशिएबल प्राइस आहे. ओके. या टेबलावरती बसा, मान सन्मान होऊन जाईल. फायनल मोड साठी बसा, तुम्हाला डिसअपॉइंटमेंट नाही भेटणार आहे. तुम्हाला मान सन्मान करून गाडी भेटेल. 2011ची गाडी I20, 2,75,000 रुपये किंमत आहे. इलाइट I20 आहे सर. हा 2017चा मॉडेल आहे. ओके. सिंगल ओनर आहे, प्युअर पेट्रोल आहे, लेटेस्ट आहे, म्हणजे रिसेंट गाडी आहे. आणि 35,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. ओके. चारही टायर नवीन बघू शकता, एकदम नवीनच आहे याची. करेक्ट टायर सर. आणि चाललेली 35,000 आहे. लेदर अपॉल्स्ट्री वगैरे सगळे लावलेले आहे. कोणतं व्हेरियंट आहे? हा स्पोर्ट्स व्हेरियंट. अच्छा, स्पोर्ट्स व्हेरियंट आहे. ओके. 2017ची I20 स्पोर्ट्स पेट्रोल मध्ये. स्टेअरिंग वरती कंट्रोल, तुम्हाला एअरबॅग वगैरे भेटून जाईल. कितीला देणार? याची जी आस्किंग प्राइस आहे, ऍक्च्युली याची आस्किंग प्राइस आहे 6 लाख रुपये. पण आता डिसेंबर स्पेशल डिस्काउंट चालू आहे आमच्याकडे. ओके. ऑफर चालू आहे बेस्ट. 5,75,000 आस्किंग आहे आता सध्या. आस्किंग आहे, त्याच्यामध्ये पण मान सन्मान भरपूर भेटेल. म्हणजे एवढे चांगले डिस्काउंट भेटून ना त्यांना की डिसअपॉइंटमेंट नाही. चला, म्हणजे त्यांना इकडे व्हिजिट करायचं फायनल मोड साठी. सिरियस मध्ये तुम्ही गाडी घेण्याचं सिरियस असाल, इकडे आला तर अजून कमी किमतीवर तुम्हाला गाडी मिळेल. 2017ची I20, 5,75,000 रुपये किंमत आहे. किंमत कमी असेल. आपल्याकडे हुंडाईची कोणती गाडी आहे सर? ही सँटा फे. 2011ची सिंगल ओनर आहे. मार्केटमध्ये खूप कमी मिळते सर. हो, खूपच कमी. याचं कंपॅरिझन फॉर्च्युनर बरोबर आहे. एक्झॅक्टली सर. आणि 80,000 चाललेली होती ही गाडी जेव्हा मी घेतलेलं होतं तेव्हा. ओके. आता मी 10,000 किलोमीटर मी स्वतः चालवले. अच्छा, एवढी चांगली गाडी. येस येस, डिझेल गाडी आहे. आणि ऍव्हरेज पण याचा 16 ते 18 मध्ये याला भेटतोय. ओके. मी ही गाडी घेऊन कर्नाटक वगैरे सगळे फिरलेलं आहे. अच्छा. विकायचा मूड नव्हता मला, पण माझ्याकडे एवढी गाडी की किती गाडी ठेव. हा, एवढे चांगली कंडिशन मध्ये एअरबॅग वगैरे, मॅकविल वगैरे, उलट डिझेल गाडी आहे. डिझेल मध्ये मायलेज सुद्धा चांगलं भेटतो.
याचा पहिला आस्किंग प्राइस 8 लाख व्हायचा, ओके. पण आता 7.5 लाख नेगोशिएबल प्राइस मध्ये मी 7.5 लाखात एवढी मोठी गाडी मिळते. सॅन्टा फी डिझेल मध्ये 11 सिंगल 2011ची गाडी आहे. सिंगल ओनर गाडी आहे. महत्वाचं म्हणजे क्रेटा आहे आपल्याकडे व्हाईट कलर मध्ये. रुलिंग गाडी एसयूव्ही मध्ये. येस, याला विकायचा गरज नाही, आपोआप विकून जातो. बरोबर सर. 2017चा मॉडेल आहे, सिंगल ओनर आहे. अच्छा. प्युअर पेट्रोल आहे. ओके. आणि 1,19,000 विथ कंपनी रेकॉर्ड चाललेली गाडी. म्हणजे जे खरं आहे ते सांगितलं तुम्ही, म्हणजे कमी जास्त नाही केलं. आपल्या इकडे ते मीटर फिरवण्याचा हे गोष्ट आपण करत नाही. अच्छा. जे आहे ते ओरिजिनल आहे. आणि डिमांडेड कलर आहे, व्हाईट कलर आहे जो नेहमी डिमांड मध्ये असतो. एकदम मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये आहे. ओके. 8,25,000 याची आस्किंग प्राइस आहे. 8 लाखाच्या आत द्या सर. देणार. प्राइस सांगून टाका. खूपच कमी मध्ये देणार आहे. तुम्ही विचार पण नाही करू शकत त्या प्राइस मध्ये मी देणार आहे. पण ते सिक्रेट आपण ठेवूया. सिक्रेट आहे सर. 8 लाखाच्या आत क्रेटा मिळेल. 2017ची गाडी भेटेल. व्हाईट कलर मध्ये गाडी आहे. होंडा सिटी आहे सर आपल्याकडे. कलर सुद्धा छान आहे होंडा सिटीचा. 2013चा मॉडेल आहे. ओके. आणि हा लिमिटेड एडिशन मॉडेल आहे. याच्यामध्ये कंपनी फिटेड मॅकव्हील, लेदर अपॉस्ट्री, एअरबॅग, एबीएस सगळे फीचर्स या गाडीमध्ये आहे. ओके. याची जे किलोमीटर आहे ते 93,000 किलोमीटर चाललेली गाडी. अच्छा. 93 चालले विथ कंपनी रेकॉर्ड चाललेली आणि सिंगल ओनर. 2013ची गाडी. सिंगल ओनर गाडी आहे. म्हणजे भरपूर गाडी सिंगल ओनर द्यावे. सिंगल माझ्याकडे सिंगल ओनर्स गाडी आम्ही ठेवतो. ओके. सेकंड ओनर गाडी आम्ही ठेवत पण नाही आणि अच्छा विकत घेत पण नाही. ओके. आपल्या सांगायची गरज नाही, सर्व गाडी सिंगल ओनर. फक्त सिंगल ओनर. सेकंड ओनरचा आपल्या इकडे काय प्रोव्हिजन नसतं. 2013ची गाडी पेट्रोल मध्ये कितीला देणार सर गाडी? 4.5 लाख याची आस्किंग आहे. आणि जे काही मान सन्मान आहे ते ऑन टेबल वरती बसून. 2013ची गाडी आहे. 4.5 लाखात मिळते. होंडा सिटी आपल्याकडे. BRV आहे सर सनरूफ मध्ये. हे WRV आहे. सॉरी WRV. होंडा WRV 2017चा मॉडेल आहे. सिंगल ओनर आहे. ओके. प्युअर पेट्रोल टॉप एंड मॉडेल मॅकव्हील आणि सनरूफ याच्यामध्ये कंपनी फिटेड. अच्छा. खूप छान सर. आज सनरूफची काफी क्रेज आहे सर आजकाल. खूपच कस्टमरला सनरूफ पाहिजे फक्त गाडीमध्ये. लहान मुलांना खूपच आवडते एक्झॅक्टली सर. आता इलेक्शनचा वेळ चालू आहे, लोकांना सनरूफ बरोबर त्यांचा खूप डिमांड चालू आहे आता. मॅकव्हील आहे सर. डायमंड कट अलॉय व्हील्स. येस. आणि 40,000 किलोमीटर फक्त चाललेली गाडी आहे. अच्छा. कमी चालले. प्राइसिंग याची आस्किंग 7.5 लाख रुपये. चला फक्त 7.5 लाखात सन्मान आहे. सनरूफ वाली गाडी आहे. होंडा WRV 2017ची गाडी आहे. आपल्याकडे होंडा सिटी आहे सर. ब्लॅक कलर. ही डार्क मेहंदी कलर आहे. हा, याला चॉकलेट ब्राऊन कलर म्हणतात. बरोबर. हे ड्युअल इफेक्ट कलर आहे. म्हणजे रात्री तुम्हाला ब्लॅक दिसेल आणि उन्हात तुम्हाला ब्राऊन दिसेल. हा, मेहंदी सारखं कलर दिसेल. ब्राऊन दिसणार. 2015चा मॉडेल आहे. सिंगल ओनर आहे. ओके. आणि ही गाडी 92,000 किलोमीटर चाललेली आहे विथ कंपनी रेकॉर्ड. अच्छा. व्ही व्हेरियंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला एअरबॅग, एबीएस, मॅकव्हील वगैरे सगळे फीचर तुम्हाला भेटून जातो. बरोबर. प्राइसिंग याची जी आहे ते 6 लाख याची प्राइसिंग आहे. 6 लाख. जे काही नेगोशिएशन आहे, मान सन्मान आहे, ते ऑन टेबलावरती बसून बेस्ट टू बेस्ट प्राइस मी बेस्ट प्राइस मध्ये मिळेल. 2015ची गाडी होंडा सिटी 6 लाखाच्या आत. आणि याच्यामध्ये तुम्हाला वॉरंटी वगैरे सर्व काही सगळे आमच्या इकडे वॉरंटीचा असं आहे की 5 मिनिटात गाडी कोणाला कळत नाही. ओके. किंवा मी असो, माझा मेकॅनिक असो, किंवा ज्यांनी गाडी बनवलेली असो ते असो. एक्झॅक्टली सर. त्यासाठी GSM मोटर 7 days मनी बॅकचा प्रोव्हिजन ठेवलेला आहे. 7 दिवसात गाडी नाही आवडली तर परत करू शकतो. आवडचं नाही, 7 दिवसात जर गाडीचा इंजिन गिअरबॉक्स मध्ये काही प्रॉब्लेम आलं ओके तर तुम्हाला तुमचा पूर्ण 100% मनी तुम्हाला बॅक भेटेल. चला म्हणजे 7 दिवसात गाडीमध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही गाडी परत करू शकता. हा गोष्ट फक्त आउटलेट परचेस लोकांसाठी आहे. कारण की एकदा तुम्ही लोन घेतलं तर तुम्ही 6 महिन्याच्या अगोदर क्लोज करू शकत नाही. त्याचमुळे आमच्या इकडे जे ही फॅसिलिटी आहे ते फक्त आउटलेट परचेस लोकांसाठीच आहे. म्हणजे ज्यांचा जे लोन वरती नाही घेतलं त्यांच्यासाठी, डायरेक्ट कॅश वर गाडी घेतात त्यांच्यासाठी फॅसिलिटी आहे. 7 दिवसामध्ये. 7 दिवसात 7 दिवसात गेल्यानंतर ते लोक म्हणून आम्हाला आता काय, ज्यांनी लोन वरती गेलं त्यांच्यासाठी काय, त्यांच्यासाठी पण प्रोव्हिजन आहे. त्यांना रिपेअर करून भेटेल. ओके. आणि 1 वर्षाचा त्यांना लोकांना सगळ्यांना म्हणजे 1 वर्षाचा त्यांना रिपेअरेबल वॉरंटी आहे. चला. आणि जे लोक सर्व्हिस इकडे करणार आहे त्यांच्यासाठी लाईफ टाइम वॉरंटी आहे. म्हणजे फक्त सर्व्हिस करा GSM मोटर मध्ये. ओके. त्यांची गाडीची अश्युरिटी आम्ही घेणार आहे आयुष्यभर. चला म्हणजे लाईफ टाइम वॉरंटीसाठी तुम्हाला इथे व्हिजिट करावं लागेल GSM मोटर मध्ये. मागे सुद्धा भरपूर गाडी आहेत सर. हा, भरपूर गाडी. रफ अँड टफ गाडी आपल्याकडे. रेनॉल्टची डस्टर. ही रेनॉल्टची डस्टर आहे. 2014चा मॉडेल आहे. अच्छा. आणि सिंगल ओनर डिझेल व्हेरियंट आहे. अच्छा, डिझेल गाडी आहे. हो, RX टॉप एंड मॉडेल आहे. ओके. याची जे किलोमीटर आहे 62,000 किलोमीटर विथ कंपनी रेकॉर्ड चाललेली गाडी आहे. ओके. आणि याची जे टायर वगैरे बघा, चारही टायर याची नवीन आहे. नवीन आहे. बरोबर सर. ह्याची जी आस्किंग प्राइस आहे
5.5 लाख रुपये नेगोशिएबल प्राइस. चला 5.5 लाखात डिझेल मध्ये डस्टर घेऊन जावा. 2014 ची गाडी. 2014 ची गाडी आहे. आपल्याकडे हुंडाईची एक्सेंट आहे सर, व्हाईट कलर मध्ये. ही 2018चा मॉडेल आहे, सिंगल ओनर आहे, प्युअर पेट्रोल आहे. ओके. आणि 36,000 किलोमीटर विथ कंपनी रेकॉर्ड चाललेली गाडी आहे. कमी चालली गाडी. 4 टायर नवीन आहे. ओके. लेदर अपॉल्स्ट्री आहे, म्हणजे घेऊन त्यांना 1 रुपये खर्च करायचा नाही. घेऊन फक्त चालवायची गाडी. फक्त पेट्रोल टाका, जसं शोरूम वरून नवीन गाडी काढतात तसाच आहे. आणि वॉरंटी पण शोरूम सारखंच आम्ही देतो इकडे. ओके. फक्त नेऊन चालवायचं आहे त्यांना. याची 2000 प्राइसिंग 5,75,000 याची प्राइसिंग. 18चा उंच मॉडेल 575. चला 5 मध्ये पण मान सन्मान होऊन जाईल. एवढे मान सन्मान भेटेल, भरपूर तुम्ही भेटेल. विचार पण नाही करू विचार पण करू शकत नाही, एवढ्या कमी किमतीत गाडी मिळेल ही. 2018 ची हुंडा एक्सेंट व्हाईट कलर मध्ये. होंडा अमेज सर, हाय इन मायलेज अँड लो इन मेंटेनन्स. येस, होंडा बोललं की म्हणजे मेंटेनन्स कमी, खूपच कमी. एक्झॅक्टली. 2015चा मॉडेल आहे. अच्छा. सिंगल ओनर आहे, 60,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. ओके. आणि प्युअर पेट्रोल गाडी आहे. अच्छा. SMT व्हेरियंट, लेदर अपॉल्स्ट्री वगैरे सगळे तुम्हाला दिसतं इकडे लावलेले आहे. फक्त नेऊन चालवायचं. आणि गाडीची जी प्राइसिंग आहे 4.5 लाख रुपये नेगोशिएबल प्राइस आहे. ओके. विथ वॉरंटी गॅरंटी मध्ये गाडी सर्व काही मिळेल गाडीवर. 2015 ची होंडा अमेज 4.5 लाखात गाडी मिळते. आपल्याकडे आपला रेनॉल्टची ट्रायबर आहे सर, सगळ्यात स्वस्त 7 सीटर गाडी बोलतो आपण हिला. हा 2020चा मॉडेल. ओके. 20 मॉडेल. हो, सिंगल ओनर, 50,000 चाललेली गाडी आहे. 4 टायर नवीन आहे. अच्छा. आणि या गाडीचं जे नोईंग आहे ते युट्यूब खोला. आणि सेफ्टी रेनॉल्ट ट्रायबर रेटिंग खूप आहे. अर्टिगा पेक्षा जास्त सेफ्टी रेटिंग आहे. जास्त अर्टिगा इनोवा पेक्षा खूप जास्त हाईप आहे. झाली अर्टिगाची. ते लोकांनी हाईप केलेलं आहे मारुती बोलून. बरोबर. पण मारुती पेक्षा जास्त चांगली गाडी मार्केटमध्ये आहे, ते लोकांना माहितीच नाही. एक आहे रेनॉल्ट ट्रायबर आणि एक होंडाची मोबिलो गाडी येते. होंडाची मोबिलो गाडी. चांगली गाडी, क्वालिटी खूपच चांगली गाडी. म्हणजे याची सेफ्टीसाठी तुम्हाला जर बघायचं असेल बरोबर, तर जे एंड युजर आहे, जे लोकांकडे ही गाडी आहे, ते युट्यूब वरती त्यांनी आपले रिव्ह्यू पण दिलेले आहे. त्यांचा रिव्ह्यू बघा, रेनॉल्ट ट्रायबर एंड युजर रिव्ह्यू असा युट्यूब वरती टाका. तुम्हाला याची सेफ्टी, परफॉर्मन्स, ॲव्हरेज, रिसेल व्हॅल्यू सगळे बरोबर तुम्हाला माहिती भेटेल. काय चांगले घ्यायचा अगोदर हे प्रयत्न एकदा करून या, हे प्रॅक्टिस करून या, की तुम्हाला पुढे काही अडचण नाही यायला पाहिजे. एक्झॅक्टली सर. GSM मोटरमध्ये तुम्हाला गाडी सुद्धा इन्फॉर्मेशन पण चांगले भेटतो, म्हणजे तुम्हाला कुठे फसण्याचा गरजे नाही. 2020 ची रेनॉल्ट ट्रायबर सर कितीला देणार आपण? ह्याची आस्किंग आहे 7 लाख रुपये. 7 लाख आस्किंग आहे, म्हणजे किंमत अजून भरपूर कमी होणार. चला फक्त 7 लाखात 7 सीटर गाडी घेऊन जाऊ. 2020 ची गाडी लेटेस्ट आहे गाडी. आणि जर 2020 ची अर्टिगा घ्यायला गेलो तर 10 लाखाच्या वर जाते सर. 11 लाखाच्या वर जाते. तर तुम्ही डिसाईड करा कोणती गाडी घ्यायची आहे तुम्हाला. अजून एक रेनॉल्ट डस्टर आहे सर आपल्याकडे. हा डस्टर 2015चा मॉडेल आहे. ओके. सिंगल ओनर आहे, डिझेल आहे. अच्छा. लेदर अपॉल्स्ट्री वगैरे सगळे लावलेले आहे. ओके. आणि फक्त 35,000 किलोमीटर चाललेले. डिझेल गाडी फक्त 35 चालली. फक्त ही जी गाडी आहे ती मर्चंट नेव्हीची कॅप्टनची गाडी आहे. ओके. नेव्हीची गाडी, म्हणजे त्यांनी वापरली पण चांगली असेल. एकदम चांगली वापरली. ओके. म्हणजे तुम्ही एकदा चालून बघा, तुम्हाला असं वाटणार की तुम्ही नवीन गाडी तुम्ही घ्यायला चालले. भरपूर सर, गाडीच्या कंडिशन वरून समजते सर. आणि ऍव्हरेज या गाडीचा 18 ते 22 पर्यंत ऍव्हरेज तुम्हाला भेटेल. एक्झॅक्टली सर. कितीला देणार मग ही गाडी? 6 लाख याची आस्किंग आहे. टेबल वरती बसा, फायनल मोड ऑफ पेमेंट कसं आहे ते बघू आणि तुम्हाला बेस्ट रेट मध्ये गाडी देऊ. हे पण फायनान्सचा पण ऑप्शन अवेलेबल आहे. अच्छा. 0 डाऊन पेमेंट ते 1 लाखापर्यंत. पेपर चांगले असतील तर 0 पैसे, म्हणजे 0 डाऊन पेमेंट मध्ये तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता. हीच नाही कोणती पण गाडी तरी 2015 ची डस्टर डिझेल मध्ये काय सर? 6 लाख. 6 लाख पण निगोशिएबल प्राइस. सुरेश सर, पुढे आपल्याकडे अजून एक i20 आहे रेड कलर मध्ये. काय माहिती आहे? हा 2012 ची सिंगल ओनर 50,000 किलोमीटर चाललेली डिझेल गाडी. अच्छा, डिझेल गाडी आहे. ओके. आधीची पेट्रोल होती? हो, आधीची पेट्रोल होती आणि ही डिझेल गाडी. 4 टायर नवीन आहे, सिंगल ओनर आहे आणि फक्त 50,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. मायलेज सुद्धा जबरदस्त. 18 ते 22 बरोबर भेटणार, म्हणजे नक्की भेटणार आहे. ते तुमचा ड्रायव्हिंग कंडिशन कसं आहे, तुम्हाला या गाडी चालून किती भेटलं ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहून आम्हाला सांगू शकता. बरोबर. आम्हाला पण माहीत पडणार आहे की तुमचा जे वे ऑफ ड्राईव्ह आहे कसं आहे. मी त्याच्याबद्दल तुम्हाला एक टिप पण देतो. 2000 RPM मेंटेन करून चालवा. आता सध्या जे तुम्हाला ॲव्हरेज भेटतं त्याच्यापेक्षा तुम्हाला चांगलंच मिळेल. बरोबर सर. फक्त ही टिप तुम्ही एकदा वापरून बघा. त्याच्यानंतर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून आम्हाला सांगा तुम्हाला किती भेटलंय का ॲव्हरेज. ही गाडी कितीला देणार? 12 सिंगल ओनर डिझेल मॅग्ना ऑप्शनल व्हेरियंट आहे. ओके. 4,25,000 याची आस्किंग प्राइस आहे. आणि जी पण मानसन्मान आहे टेबलवरती बसून 4 लाखात सुद्धा गाडी मिळून जाईल. डिझेल गाडी आहे, i20 2012 ची गाडी आहे. लक्षात ठेवा. स्विफ्ट आपल्याकडे स्विफ्ट आहे व्हाईट कलर मध्ये. स्विफ्ट
2012ची ही पण डिझेल आहे, VDI व्हेरियंट आहे. अच्छा, स्विफ्ट डिझेल मध्ये गाडी आहे. हो. ही सुद्धा मार्केटमध्ये खूप कमी मिळते सर आजकाल. ऍक्च्युली याची आहे ना, जेव्हा मारुतीमध्ये डिझेल गाडी बंद झालेली, अच्छा, तेव्हा याचा जे डिमांड आहे युज कार मध्ये खूप खूपच वाढली. जास्त वाढलेलं आहे. म्हणजे त्यामुळे खूप कमी मिळतात आता युज कार मध्ये लवकर बघायला भेटत पण नाही. बरोबर सर. पूर्ण मार्केटमध्ये माझ्याचकडे अवेलेबल आता ही गाडी 2012ची डिझेल सिंगल ओनर आणि गाडी चाललेली पण जास्त नाही. ओके, ही गाडी 63,000 किलोमीटर काहीतरी चाललेली आहे. खूप कमी चालले म्हणजे. आणि याची जी आस्किंग प्राइस आहे पण 4,25,000ची आस्किंग प्राइस आहे. त्यात पण मान सन्मान होऊन ते जाईल. पण खूप चांगलं मानसन्मान 4 करून भेटेल लाखाच्या आत त्यांना. पण तुम्हाला ही गाडी मिळेल. डिझेल स्विफ्ट 2012ची गाडी आहे, व्हाईट कलर मध्ये गाडी आहे. होंडा सिटी आहे सर आपल्याकडे अजून एक. ही 2017चा मॉडेल आहे, ओके, सिंगल ओनर आहे, अच्छा, प्युअर पेट्रोल आहे ओके, आणि SV व्हेरियंट आहे. अच्छा, लेदर अपॉस्ट्री वगैरे सगळे लावलेले आहे या गाडीमध्ये. सर्व आणि याचा किलोमीटर जी आहे ते 60,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. ओके, 2017ची गाडी. 59,000 काहीतरी चाललेली गाडी आहे. हम्म. आणि नेऊन फक्त चालवायचं आहे. हे पण ब्राऊन कलर मध्ये, म्हणजे ड्यूल इफेक्ट कलर, ड्युअल इफेक्ट कलर मध्ये, इंग्लिश कलर म्हणतात याला. प्राइसिंग याचं 7 लाख रुपये. मान सन्मान होऊन जाईल. मानसन्मान ऑन टेबल वरती बसून करू. चला, 7 लाखात होंडा सिटी 2017ची गाडी असणार आहे, मॅन्युअल ट्रान्समिशन, पेट्रोल मध्ये. अजून एक i20 आहे सर आपल्याकडे. i20 ग्रँड 2015ची सिंगल ओनर गाडी आहे. ओके, आणि ही गाडी चाललेली 40,000 किलोमीटरच्या रेंज मध्ये आहे. अच्छा, ग्रँड i10. हो, सॉरी, ग्रँड i10. फक्त नेऊन चालवायचं आहे त्यांना. सिंगल ओनर गाडी आहे, प्युअर पेट्रोल गाडी आहे आणि स्पोर्ट्स व्हेरियंट आहे. नेऊन फक्त चालवायचं आहे त्यांना. ओके, आस्किंग 4,25,000 विथ नेगोशिएबल. चला, 4.25 लाखात ग्रँड i10 2015ची गाडी. 15ची गाडी आहे. टाटा टियागो आहे सर आपल्याकडे. टाटा टियागो 2019चा मॉडेल आहे, सिंगल ओनर गाडी आहे, ओके, प्युअर पेट्रोल आहे, एक्झॅक्ट प्लस अच्छा, टॉप एंड मॉडेल. टॉप एंड मॉडेल आहे या. ओके, आणि चाललेली पण 39,000 किलोमीटर. अच्छा, प्राइसिंग 5,75,000. 5,75,000 टाटा टियागो 2019ची गाडी. 19 रिसेंट गाडी आहे आपल्याकडे. हो. आपल्याकडे आता तीन मारुती सुझुकी सेलेरो गाडी मी तुम्हाला दाखवणार आहे. पहिली व्हाईट कलर मध्ये सर, काय माहिती? हा 2014चा मॉडेल आहे आणि CNG कंपनी फिटेड आहे. आता कंपनी CNG 14चं मॉडेल. हो. ओके, खूप आणि डिमांड मध्ये सर गाडी आता. खूपच डिमांड, म्हणजे उलट व्हाईट कलर, पांढऱ्या कलरच्या लोकांचा मायलेज सुद्धा भरपूर आहे सर गाडी. खूपच चांगलं ॲव्हरेज आहे. जबरदस्त मायलेज आहे. CNG गाडी आहे, कंपनी फिटेड आणि 60,000 किलोमीटर चाललेली आहे. ओके, व्हाईट कलर, 4 टायर नवीन. म्हणजे नेऊन 1 पण रुपयाचा खर्च नाही करायचा, बरोबर, फक्त नेऊन चालवायचं आहे त्यांना. एक्झॅक्टली. बाकीची जबाबदारी आहे ते GSM मोटरचा असेल, इंजिन गिअरबॉक्सचा रिलेटेड. बाकी ते जे पण आहे त्याची टेन्शन घेऊ नका तुम्ही. हा, कारण की इकडे फक्त सर्टिफाईड गाडी आहे. बरोबर, मी पहिल्यांदा व्हिडिओ सुरुवात करतानाच तुम्हाला सांगितलं की स्वस्त गाडी इकडे नाही भेटत आहे. इकडे चांगली Quality गाडी गाडी भेटते की तुम्हाला नेऊन त्रास नाही. म्हणजे त्रास नाही झाला पाहिजे. रात्री बरोबर. फॅमिली बरोबर तुम्ही निघालाय कुठे लांब आणि रात्रीच तुमचा गाडी बंद पडलाय, बरोबर. तुम्हाला काही हेल्प पण नाही भेटणार आहे. GSM मोटरची गाडी असं काही होणार नाही. काही होणार नाही, काही झालेलं पण नाही अजूनपर्यंत. जे लोकांनी गाडी आमच्याकडे नेऊन घेतलेलं आहे. गेलेले आहे हे तुम्ही रिव्ह्यू पण वाचू शकता गुगलचा पेज वरती जाऊन. मग ही गाडी कितीला देणार? 14ची CNG. 4,25,000 नेगोशिएबल प्राइस आहे. चांगली प्राइस म्हणजे नेगोशिएबल 4 लाखाच्या तुम्हाला गाडी मिळेल. 2014ची कंपनी फिटेड CNG सेलेरो. आपल्याकडे ग्रे कलर सुद्धा आहे सर सेलेरो. हा 2017चा मॉडेल आहे, ओके, ही रिसेंट आहे म्हणजे. सिंगल ओनर आहे आणि 27,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. अच्छा, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, प्युअर पेट्रोल, ZX आहे टॉप ही मॉडेल, पण टॉप एंड मॉडेल, पण ही ऑटोमॅटिक मध्ये गाडी आहे. ऑटोमॅटिक मध्ये 2017ची गाडी. 17ची गाडी आहे. याची अच्छा. प्राइसिंग 4,75,000 आहे. याच्यामध्ये पण भरपूर मान सन्मान डिस्काउंट तुम्हाला करून जाईल. भेटेल. चला, 4,75,000 2017ची सेलेरो ऑटोमॅटिक मध्ये. हो. आपल्याकडे अजून एक ऑटोमॅटिक मध्ये सेलेरो दिसते सर मला, युनिक कलर मध्ये. हो, याला येलो पोपटी ZX कलर म्हणतात, स्पोर्टी कलर म्हणतात लोक. बरोबर, ZX आहे, टॉप एंड मॉडेल, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि ही गाडी फक्त चाललेली आहे 13,000 किलोमीटर. फक्त 13,000 चाललेली आहे. 2017ची गाडी पण. 16ची गाडी, 16ची गाडी आहे. सिंगल ओनर आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. अच्छा, ब्रँड न्यू आहे म्हणजे. ब्रँड न्यू आहे आणि याची जी प्राइसिंग आहे ओके, 4,65,000 याची आस्किंग प्राइस आहे. अच्छा, ते पण नेगोशिएबल, म्हणजे खूपच चांगलं मान सन्मान करून भेटेल त्यांना. चला, मान सन्मान करून मिळेल. 2016ची ऑटोमॅटिक सेलेरो 4,65,000. ग्रँड i10 सर अजून एक. ही ग्रँड i10 2014चा मॉडेल आहे. ओके, कंपनीने इंडिव्हिज्युअल ट्रान्सफर झालेली गाडी आहे, एका हाताची चाललेली गाडी आहे. अच्छा, ऑन पेपर सेकंड ओनर झालेली गाडी आहे, ओके, पण एका हाताची चाललेली गाडी आहे. ॲस्ट्रा टॉप एंड मॉडेल आहे, ओके, विथ बटन स्टार्ट, एअरबॅग, ABS, मॅकविल, सगळे फीचर्स, ब्लूटूथ वगैरे सगळे या गाडीमध्ये. आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. ऑटोमॅटिक 2014ची ग्रँड i10. ग्रँड i10 4,25,000 याची आस्किंग प्राइस आहे.
आणि जी पण मान सन्मान येते ऑन टेबल वरती ही पण बसून गाडी 4 लाखाच्या आत तुम्ही देऊ शकता. देऊ शकतो. चला 2011 ची प्युअर पेट्रोल LXi ओके 50,000 चाललेली वॅगनार, चारही Pure टायर नवीन, तुम्ही टायर पण बघू शकता. एक्झॅक्ट. टायरचे ते लीड्स पण नाही निघाले तर. हो आताच टाकलेली टायर आहे. ओके. आणि सिंगल ओनर गाडी आहे, 50,000 चाललेली प्युअर पेट्रोल गाडी 11 ची. 2,50,000 याची आस्किंग आहे. आणि जी पण मान सन्मान येतं ऑन टेबलावरती बसून त्याचा मोडा पेमेंट वरती आपण चला फक्त करून देऊ. 2.5 लाखात वॅगनर घेऊन जावा. 2011 ची गाडी. आपल्याकडे बलेनो आहे आणि या बलेनोची खास गोष्ट काय सर? ही 2017च्या सिंगल ओनर ओके झेटा टॉप एंड मॉडेल आहे आणि डिझेल गाडी आहे. डिझेल गाडी आहे बरोबर. आणि चाललेली पण 63,000 किलोमीटर विथ कंपनी रेकॉर्ड चाललेली गाडी आहे. एक्झॅक्टली सर. फक्त नेऊन चालवायचं आहे. लोकांना माहिती आहे 25 ते 26 याला ऍव्हरेज पण बरोबर भेटतं. बरोबर. बलेनो पॉवर गाडी सुद्धा पिकअप खूप बोलण्याचं कमी आहे, गरजच नाही. सर. एक्झॅक्टली. प्राइसिंग 7.5 लाख रुपये नेगोशिएबल प्राइस आहे. त्याला 7.5 लाखात डिझेल मध्ये बलेनो आहे. 2016 ची गाडी असणार आहे. तुम्हाला मायलेज पाहिजे तर तुम्हाला ही गाडी नक्की घेतली पाहिजे. इलाइट i20 सर. 2015च्या सिंगल ओनर इलाइट मॅग्ना ऑप्शनल व्हेरियंट आहे. ओके. आणि ही गाडी पण चाललेली आहे 90चा किलोमीटर चाललेली गाडी आहे. अच्छा. व्हाईट कलर मध्ये आहे. Okay. 5.5 लाख याची आस्किंग प्राइस आहे, ते पण नेगोशिएबल प्राइस मध्ये. त्याला 5.5 लाखात i20 गाडी आहे. 2015 ची गाडी आहे. पेट्रोल मध्ये मारुती सियाज सर. सियाज 2017चा मॉडेल आहे. ओके. VDI प्लस म्हणजे डिझेल गाडी ही आहे. पण डिझेल गाडी आहे. 80,000 किलोमीटर रेंज मध्ये चाललेली गाडी आहे. हा हा. कंपनी फिटेड लेदर अपॉस्टी, लेदर स्टेअरिंग कव्हर, व्हाईट कलर, एक्झॅक्टली. प्रोजेक्टर हेडलॅम्प पे सर. प्रोजेक्टर हेडलाइट सगळे कंपनी फिटेडच आहे. ओके. काही कस्टमायझेशन नाही केलेली गाडी आहे. याची प्राइसिंग पण 7.5 लाख रुपये नेगोशिएबल प्राइस. 7.5 लाखात सियाज डिझेल मध्ये गाडी आहे. 2017 ची गाडी आहे मित्रांनो. हुंडाई वर्ना. पुढची जी गाडी आहे ती Hyundai वर्ना 2015 ची ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, फक्त 40,000 किलोमीटर चाललेली प्युअर पेट्रोल गाडी आहे. अच्छा. फक्त नेऊन चालवायचं आहे त्यांना. ही पण न्यू शेप वाली हो. न्यू शेप प्रोजेक्टर हेडलाइट वाली गाडी आहे. 6,75,000 नेगोशिएबल प्राइस. त्याला 6,75,000 हुंडाई वर्ना ऑटोमॅटिक मध्ये 2015 ची गाडी आहे. आपल्याकडे आता होंडा सिटी आहे सर. ही सुद्धा न्यू लुक मध्ये दिसते. ही न्यू फेसलिफ्ट गाडी आहे. अच्छा. 2017च्या न्यू फेसलिफ्ट गाडी आहे. ओके. सिंगल ओनर आहे. फक्त 32,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. अच्छा. फक्त 32,000. ह्याच्यात पण मॅकविल्स आहेत. हो, हे V मॉडेल आहे. अच्छा. ही टॉप एंड मॉडेल हा. आहे. याचं पुढचं जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये सनरूफ येतं. sunroof सनरूफचा खालचा मॉडेल आहे ही. ओके. आणि 32,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. अच्छा. फक्त नेऊन चालवायचं आहे याला. ह्याची जी आस्किंग आहे ते 8 लाख रुपये. चला 8 लाखात 2017 ची होंडा सिटी आपल्याकडे टॉप एंड मॉडेल मध्ये. स्विफ्ट आहे आपल्याकडे व्हाईट कलर. ही स्विफ्ट डिझायर आहे. स्विफ्ट डिझायर सॉरी. 2013चा सिंगल ओनर आहे. ओके. आणि CNG फिटेड आहे. अच्छा. सीएनजी गाडी आहे. CNG गाडी आहे. CNG पण RC वरती रजिस्टर्ड केलेली आहे गाडी आहे. ओके. म्हणजे स्विफ्ट डिझायर सीएनजी मध्ये पाहिजे तर आहे आपल्याकडे व्हाईट कलर मध्ये. 2013 ते पण ची गाडी. BRC चा किट आहे. म्हणजे जे कंपनी फिटेड जे किट वापरतात ना तेच किट याच्यामध्ये वापरलेलं आहे. BRC चा किट याच्यामध्ये लावलेलं आहे. आणि गाडी चाललेली फक्त 48,000 किलोमीटर विथ कंपनी रेकॉर्ड चाललेली गाडी आहे. ही डिमांडेड गाडी कितीला देणार सर? 4,25,000 आस्किंग आहे. ओके. खूपच मान सन्मान या गाडीवरती. चला 4 लाखाच्या तुम्हाला स्विफ्ट डिझायर मिळेल. सीएनजी मध्ये गाडी आहे. 2013 ची गाडी. हो. मायलेज सुद्धा या गाडीमध्ये तुम्हाला भरपूर मिळेल. तर आज सर्व स्टॉक तुम्हाला JSA मोटर मध्ये पाहायला मिळतो. आणखीन गाडी आहे रोडवरती ठेवलेले आपण. रोडवर गाड्या आहेत. एक एक करून कव्हर करूया. हा, ते पण कव्हर करू. चला JSA मोटरच्या गाड्या मित्रांनो कधीच संपत नाही. आपल्याकडे बाहेर पण भरपूर अशा गाड्या उभ्या आहेत. व्हाईट कलर होंडा सिटीचा 2014चा मॉडेल आहे. सिंगल ओनर आहे. ओके. प्युअर पेट्रोल SV व्हेरियंट आहे. 4 टायर नवीन आहे. पूर्ण गाडी ओरिजिनल पेंट मध्ये आणि लेदर अपॉस्टी, परफोरेटेड सीट वगैरे याच्यामध्ये. एक्झॅक्टली. स्टेअरिंग कव्हर वगैरे सगळे याच्यामध्ये. एअरबॅग वगैरे, फेदर टच, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, AC वगैरे सगळे आहे याच्यामध्ये. याची जे प्राइसिंग आहे 5.5 लाख रुपये. ओके. लोकांना ही गाडी फक्त स्वस्तामध्ये भेटत असेल पण मी त्या गाडीबद्दल या गाडीचं कंपॅरिझन नाही करू शकत. बरोबर सर. लोकांना भेटत असेल ते 4.5 मध्ये, 3.5 मध्ये ते भेटू दे आपल्याला. पण आपली गाडीची ती कंडिशन नाही. आपल्या कंडिशन चांगली आहे. चांगली गाडीची, चांगल्या गोष्टीची किंमत ही नेहमी चांगली असते सर. तरी 2014 ची होंडा सिटी. मी लोकांना हे पण एक्झाम्पल दिलेलं आहे की मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही फ्रूट मार्केटमध्ये जातात तेव्हा 100 रुपये केजी पण ॲपल आहे आणि 150 मध्ये पण आहे, 200 मध्ये पण आणि 250 रुपये मध्ये पण. एक्झॅक्टली सर. तुम्हाला काय घ्यायची तर तुमच्या मनाने तुम्ही घ्या. बरोबर. मी लोकांना कन्व्हिन्स करत नाही की आपल्या इकडे स्वस्त गाडी भेटतात. नाही, आपल्या इकडे चांगली गाडी भेटतात. 2 पैसे जास्त द्यावा पण गाडी चांगली वस्तू घ्या. कारण की आमच्यामध्ये एक बोलणं आहे की सस्ता रोए बार बार, महंगा रोए एक बार.
बरोबर, एक्झॅक्टली सर, बरोबर बोलले तुम्ही. 5.5 लाखात होंडा सिटी 2014ची गाडी असणार आहे, व्हाईट कलरमध्ये गाडी आहे. आपल्याकडे बजेटमध्ये अल्टो दिसते सर मला. ऑल्टो 2012ची सिंगल ओनर, ओके, पूर्ण गाडी ओरिजिनल पेंट मध्ये, चारी टायर एकदम नवीन सारखाच आहे. आणि के सिरीज इंजन आहे, 40,000 किलोमीटर फक्त चाललेली गाडी आहे. 1000 सिरीज मध्ये 1000 सीसी. ओके, म्हणजे पॉवर पण मिळेल आणि मायलेज सुद्धा मिळेल. मायलेज पण भेटेल. आणि 40,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. अच्छा, 2,25,000 आस्किंग आहे. टेबल वरती बसून मान संबंध आहे ना. 2 लाखाच्या तुम्हाला मिळेल अल्टो 2012ची गाडी. अल्टो K10 आहे, 1000 सीसी इंजिन. आपल्याकडे i20 ऍक्टिव्ह आहे सर. हे 2015चं मॉडेल. हो, लोक याला मिनी क्रेटा सुद्धा बोलतात. 2015चा मॉडेल आहे, सिंगल ओनर आहे, प्युअर पेट्रोल आहे. ओके, 50,000चा रेंज मध्ये चाललेली गाडी आहे. किलोमीटर बोलताना थोडा मागे पुढे होऊ शकतो, पण वॉरंटी मध्ये GSM मध्ये काही मागे पुढे होणार नाही. 2015 सिंगल ओनर, प्युअर पेट्रोल, चारी टायर नवीन, मॅकव्हील वगैरे सगळी गोष्टी तुम्हाला खूप लेदर अपॉल्स्ट्री वगैरे सगळे भेटेल. एकदम जबरदस्त. हो, एकदम टँगो कलर सीट कव्हर. टँगो कलर आहे गाडीचा बाहेरून कलर पण टँगो सारखाच दिसतो. बरोबर सर. याची जे प्राइसिंग आहे 6 लाख रुपये, म्हणजे पण मान सन्मान ऑन टेबल वरती बसून चांगली करून देऊ. 6 लाखात i20 ऍक्टिव्ह गाडी आहे, 2015ची गाडी आहे, टॉप एंड मॉडेल मध्ये. आपल्याकडे i20 आहे सर. आता i20 2014चा मॉडेल आहे, सिंगल ओनर आहे, मॅग्ना वेरियंट आहे. ओके, प्युअर पेट्रोल आहे. ही गाडी चाललेली आहे 52,000 किलोमीटरचा रेंज मध्ये. ओके, चारी टायर नवीन आहे आणि सिंगल ओनर गाडी आहे. 4,25,000ची आस्किंग आहे. किंमत पण मान सन्मान ऑन टेबल. 4.25 लाखात i20 2014ची गाडी आहे मित्रांनो. बजेटमध्ये आपल्याकडे वॅगनर सुद्धा दिसते सर. ही वॅगनर 2010ची मॉडेल आहे. ओके, सिंगल ओनर आहे, CNG पण आहे. अच्छा, CNG सुद्धा आहे. हो, ओके. 10 पासून आज 2023 संपणार आहे. तरी पण सिंगल ओनर गाडी आहे, म्हणजे गाडी एकदम फुल कंडिशन मध्ये असल्याशिवाय कंडिशन मध्ये. हा GSM मोटर आहे. GSM मोटर मध्ये विदाउट कंडिशन गाडी आम्ही विकायला ठेवतच नाही. बरोबर सर, फक्त सिंगल ओनर आणि मेंटेन केलेली गाडी असते. अच्छा, तेव्हाच आम्ही वॉरंटी गॅरंटी त्यांना ऑन व्हिडिओ देतात लोकांना. बरोबर सर. CNG ती पण RC वरती रजिस्टर्ड केलेला आहे. ओके, असं नाही की ते RC वरती रजिस्टर केलेलं वगैरे नाही, सेकंड बसवलेलं तसं काही नाही. RC वरती रजिस्टर, RTO अप्रूव्ड आहे. 2,10,000 याची आस्किंग आहे, आणि जी पण मान सन्मान ऑन टेबल. याच्यामध्ये पण कमी किमतीमध्ये CNG गाडी पाहिजे तर आपल्याकडे आहे 2010ची वॅगनर CNG मध्ये 2 लाखाच्या आत तुम्हाला मिळून जाईल. टाटा टिगोर आहे सर आपल्याकडे, व्हाईट कलर. 2018ची सिंगल ओनर. ओके, फक्त 13,000 किलोमीटर चाललेली गाडी. 13,000 चालले. आणि ही गाडी सुद्धा मार्केटमध्ये नाही मिळत. टिगोर मिळते, पण टिगोर खूप कमी मिळते. हा, ज्यांना मोठी टिक्कीवाली गाडी पाहिजे, सेफेस्ट कार पाहिजे, एक्झॅक्टली, त्या टाटापेक्षा आता सेफ्टी कुठल्याही गाडीमध्ये नाही. गाडीमध्ये नाही. आणि ही चाललेली पण 13,000 किलोमीटर, म्हणजे नवीनच सारखी गाडी आहे. प्राइसिंग पण बरोबर जबरदस्त. सीट कव्हर पण कस्टमरने लावून ठेवलेला आहे, स्टेअरिंग कव्हर पण लावून ठेवलेला आहे. बरोबर, घेताना लोकांना काही खर्च करायचा गरज नाही, घ्यायचे चालवायचं. कितीला देणार ही गाडी? 5,75,000 याची आस्किंग आहे, जी पण मान सन्मान ऑन टेबल वरती बसून त्याच्यासाठी. 5,75,000 टाटा टिगोर 2018ची गाडी. रेनॉल्ड क्विड आहे सर आपल्याकडे, काय माहिती आहे याची? 2018ची गाडी आहे, 28,000 चाललेली आहे, सिंगल ओनर RXT टॉप एंड मॉडेल आहे. ओके, आणि याची नंबर पण VIP आहे, 222 नंबर आहे. ओके, 222 नंबर, VIP नंबर. चारी टायर एकदम नवीन सारखी आहे. अच्छा, फक्त नेऊन चालवायची. याची प्राइसिंग आहे 3,90,000 नेगोशिएबल प्राइस मध्ये. फक्त 3,90,000 2018ची गाडी घेऊन जावा. रेनॉल्ड क्विड, VIP नंबर बरोबर. i10 आहे सर आपल्याकडे, ग्रे कलर मध्ये. 2015च्या सिंगल ओनर प्युअर पेट्रोल गाडी आहे. ओके, 58,000 किलोमीटरचा रेंज मध्ये चाललेली गाडी आहे, सिंगल ओनर. अच्छा, 3,75,000 आस्किंग प्राइस आहे, ते पण नेगोशिएबल मध्ये. 2015ची गाडी. 2015ची i10 आहे, 3.25 लाख गाडीची किंमत ठेवली आहे. सेलेरो सर, ब्लू कलर मध्ये. फ्लेरिओ ब्लू कलर 2015 सेलेरो आहे आपली. हो, ही पण ऑटोमॅटिक आहे. अच्छा, ही पण ऑटोमॅटिक आहे. VXI सिंगल ओनर 15ची गाडी. हो, आणि ही गाडी चाललेली जास्त ना, 27,000 किलोमीटर ही पण चाललेली आहे. ओके, चारी टायर एकदम चांगली आहे, कंडिशन मध्ये आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे, VXI वेरियंट आहे, सिंगल ओनर आहे. ओके, 4,25,000 आस्किंग आहे, ते पण नेगोशिएबल. 4.25 लाखात सेलेरो ऑटोमॅटिक 2015ची गाडी असणार आहे. व्हाईट कलर मध्ये इओन आहे सर, हुंडा इओन. 2014ची सिंगल ओनर प्युअर पेट्रोल 40,000 किलोमीटर चाललेली गाडी आहे. अच्छा, व्हाईट कलर मध्ये. 2,75,000 प्राइसिंग आहे, ते पण निगोशिएबल प्राइस. 2.25 लाखात आपल्याकडे हुंडा इओन आहे, 2015ची गाडी. 15ची गाडी, चारी टायर नवीन. मित्रांनो, सर्व स्टॉक तुम्हाला GSM मोटर वाशी नवी मुंबई या ठिकाणी पाहायला मिळतो. इकडचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. तर सुरेश सर, आता आपण व्हिडिओ संपवतोय, तर काय 2 शब्द बोलायचे? ज्यांना फायनान्सचं हे असेल, एक इन्फॉर्मेशन त्यांच्यासाठी आहे. ओके,
फायनान्स ज्यांना पाहिजे असेल 0 ते 1 लाखपर्यंत डाऊन पेमेंट जर असेल तुमच्याकडे तर या गाडी बघा. फायनान्ससाठी तुमचा सिबिल स्कोर चांगले पाहिजे, बँकिंग चांगलं पाहिजे आणि स्वतःचं घर नसेल तरी पण भाड्यावरती असेल तरी पण पाहिजे, पण तुमचं डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे, फायनान्स होऊन जाईल. दुसरी गोष्ट फायनान्स सर्व महाराष्ट्रामध्ये होऊन जाईल, ऑल ओव्हर महाराष्ट्र फायनान्स अवेलेबल आहे. ओके. दुसरी गोष्ट ही बोलायचं आहे की लोकांच्या मनामध्ये भरपूर कन्फ्युजन आहे ग्रीन टॅक्स बद्दल. ओके. मी लोकांना हे क्लिअर करायचं आहे की ग्रीन टॅक्स तुमच्याकडे गाडी असेल 15 वर्ष झालेला असेल तर घेऊन या, मी तुम्हाला ग्रीन टॅक्स करून देणार. 12 ते 15 हजारचा याच्यामध्ये तुमचा खर्च आहे. ओके. ते पण तुमचा पेपर व्हॅलिड पाहिजे. पेपर व्हॅलिड नसेल त्याच्यामध्ये एक्स्ट्रा खर्च येईल, ते एक वेगळी गोष्ट आहे. ओके. पण गाडी 15 वर्षानंतर स्क्रॅप होणार असा काही गोष्ट म्हणजे विचार करू नका की तुमची गाडी स्क्रॅप झाली 15 वर्षानंतर तुम्ही गाडी पुन्हा रिन्यू करू मार्केटमध्ये जे शकता. रुमर आहे म्हणजे ते लोकांना फसवण्याचं जे गोष्ट चालू आहे बरोबर, त्याचा ऐकू नका तुम्ही, त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका. GSM मोटर आहे तुम्हाला जे क्लिअरन्स देत होतं की लोक जर करून नाही देणार ग्रीन टॅक्स, काही गोष्ट विचार करू नका. GSM मोटरला या, मी तुम्हाला ग्रीन टॅक्स करून देतो आहे. चला 15 वर्षानंतर 5-5 वर्षाचा तुम्ही ग्रीन टॅक्स करून तुमच्या गाडीचं लाईफ वाढू शकता, घेऊ शकताय. पण ही होती आजची एक इन्फॉर्मेशन. याच्या पुढे जी पण माहिती पाहिजे असेल GSM मोटरला व्हिजिट करा. तुम्हाला जे पण डाऊट असेल मनामध्ये पर्सनली या, भेटा, सगळे डाऊट तुम्हाला क्लिअर करून भेटेल. चला हीच खासियत आहे GSM मोटरची. तर या नोटवरती आपण आजचा हा व्हिडिओ संपवतोय. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.